की आम्ही लाभार्थी आहोत पण आम्हाला मिळत नाही. नेमकी परिस्थिती काय आहे, काय दिसते आता? हां, आपलं MyPCचं काम थोडंसं लेट झाल्यामुळं पैसे आपले पडू शकले नाही. माझ्या माहितीप्रमाणे आज किंवा उद्यापर्यंत पैसे आपले पडतील. जे ॲग्रीटॅकचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये पैसे आपले पडतील. आणि मी शेतकऱ्याला विनंती करतो की सगळ्यांनी गडबड करू नका. जे आपले 56 लाख लोक आहेत त्या सगळ्या लोकाला, पात्र लोकाला कर्जमुक्ती भेटणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या संदर्भामध्ये काही संभ्रम होता. त्या संदर्भात आमच्या खात्याचे प्रधान सचिव तरडे साहेबांनी, आमचे सहकार आयुक्त तावरे साहेबांनी देखील इंडिव्हिज्युअल बैठका मॅनेजरशी घेऊन काय प्रकारचं बोलणं झालं होतं त्या संदर्भात बोलणं झालेलं आहे. आणि त्या संदर्भात आज त्या कामाला गती भेटलेली आहे. खरं तर हे कर्जमाफीचा आपण उल्लेख हो. केलेला आहे. 40,000पेक्षा जास्त शेतकरी आहेत ते अपात्र ठरल्याचं पाहायला हो. मिळतं. काय निकष होते साधारणतः? की आपण त्यावेळेसच सांगितलं होतं की जे लोक इन्कम टॅक्स भरतात, ज्यांना कुठं सर्व्हिस आहे, अशा लोकांची यादी आपण काढली होती. त्याच्यामुळं काही उशीर झाला. ती यादी आपल्याकडं नव्हती, ती यादी होती केंद्राकडं. त्याच्यामुळं 2-3 दिवस डिले झाला आणि यादी ती आता प्राप्त मागं झालेली आहे. आणि मग थोडंसं आमच्या ऑनलाईनचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे डिले आहेत. काल देखील पत्रकार परिषद घेऊन आम्ही सांगितले होते की आज किंवा उद्या, कारण सांगता येत नाही, टेक्निकली प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम झाल्याबरोबर देखील आमचं होऊ शकतं आहे. उद्यापर्यंत आमचा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडतील. असं शेतकऱ्याला मला विनंती आहे की आपण संकुचित विचार करून नाही, सरकार आपल्या पाठीशी आहे. अनेक योजना सरकारने शेतकऱ्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत, राबवलेल्या आहेत. म्हणून आपलं महत्त्वाचं जीवन कुटुंबाकडं बघावं. यादीत नाव नाही, बघूत ना आपण त्याच्यामध्ये काय झालं आहे, कुठल्या वर्षापासून आहे, आणि काही चुकीचं झालं असलं तर त्यांना आपण न्याय देता येईल ना आपल्याला. म्हणून असं शेतकऱ्यांना मला विनंती करायची आहे की आपण असा संकुचित विचार करू नये. माहिती घेऊन बघतो मी ते. ओके. शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण ही अपडेट होती, कारण सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी संपूर्ण कर्जमाफीबद्दल जी माहिती आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. ॲग्रीस्टॅकचा डेटा मागवल्यानंतर ज्या शेतकरी बांधवांनी ॲग्रीस्टॅक कार्ड काढलेलं आहे त्यांना KYC करण्याची गरज नाही, आणि जे ॲग्रीस्टॅक कार्ड धारक आहे त्यांच्या खात्यामध्ये सहज पैसे उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही ॲग्रीस्टॅक कार्ड काढलेलं नाही, म्हणजेच फार्मर ID कार्ड तुम्ही अजूनही काढलं नसेल तर तुमच्या खात्यावरती मात्र हे पैसे पडणार नाही, अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही ॲग्रीस्टॅक काढलं नसेल तर लवकरात लवकर ते काढून घ्या. ॲग्रीस्टॅक काढल्यानंतर कुठल्याही शेतकरी बांधवाला KYC करायची सुद्धा गरज पडणार नाही. थेट तुमच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती वितरित करायला सुरुवात होत आहे. याची आधीपासूनच सुरुवात झाली आहे. जे शेतकरी बांधवांचे पहिल्या दुसऱ्या यादीमध्ये नाव होतं, ज्यांनी KYC केली होती त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायला देखील सुरुवात झाली आहे. परंतु ॲग्रीस्टॅकचा डाटा मागवला असता काही शेतकरी बांधवांचे ॲग्रीस्टॅक कार्ड अजूनही काढलेले नाही आहे, त्यामुळे प्रॉब्लेम थोडा होत आहे. मात्र हे तुम्ही काढून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही.